सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील अनेक मतदान केंद्रांवर तांत्रिक कारणांमुळे मतदान खोळंबल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। काही ठिकाणी तब्बल अर्धा ते 1 तास मतदान बंद राहिल्यानं मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। प्रभाग क्रमांक 7 मधील चौपाड परिसरातील शाळा क्रमांक 9 येथील बूथ क्रमांक 32 वर तब्बल तासभर मतदान थांबले होते। याबाबत माहिती मिळताच निवडणूक यंत्रणेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं। सुमारे 1 तासानंतर या बूथवरील मतदान पुन्हा सुरू झाल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी दिली आहे। याशिवाय पुणे नाका येथील लोकमंगल परिसरात असलेल्या मतदान केंद्रावरही मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता। मतदान यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान थांबले होते, अशी माहिती सुमित भोसले यांनी दिली। दरम्यान सोलापूर ITI येथील मतदान केंद्रावर तर मतदान सुरू झालं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मागील अर्ध्या तासापासून मतदान पूर्णतः बंद असल्याचं सांगण्यात येत आहे। लवकरच येथे मतदान सुरू होत आहे।